विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. इयत्ता 10वीच्या पूर्व व्यावसायिक अभ्यासक्रमाअंतर्गत येणाऱ्या इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी या विभागामध्ये मी सुहास जोशी आपले सगळ्यांचे हार्दिक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, सदर प्रात्यक्षिकाचा व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर त्याला लाईक जरूर करा आणि प्रात्यक्षिकासंदर्भात नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग बघूया. आज या ठिकाणी आपण जे प्रात्यक्षिक बघणार आहोत त्याची माहिती. विद्यार्थी मित्रांनो, आज प्रात्यक्षिकासाठी जो आपण विषय घेतलेला आहे त्या प्रात्यक्षिकाचं नाव आहे इंडक्शन कुकरचा अभ्यास करणे. आपण बघू शकतो या पद्धतीचा इंडक्शन कुकर आपण सगळ्यांनी बघितलेला आहे. विजेच्या साहाय्याने उष्णता मिळवून त्यावरती नवीन पदार्थ बनवण्यासाठी आपण या इंडक्शन कुकरचा वापर करतो. या इंडक्शन कुकर संबंधी माहिती, त्याचे भाग कोणकोणते आहेत, त्याची रचना कशी आहे, त्याचे कार्य कसे चालते, या सगळ्या पद्धतीचा अभ्यास आपण आज या प्रात्यक्षिकामध्ये करणार आहोत. सदर प्रात्यक्षिकाचा अभ्यास करत असताना आपल्याला कोणकोणती हत्यारे लागणार आहेत, साहित्य साधने कोणकोणती घेणार आहोत आपण, इंडक्शन कुकर बद्दल माहिती, प्रात्यक्षिकाची कृती, निगा व दक्षता, या सर्व बाबींचा आपण आज या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. चला तर मग बघूया प्रात्यक्षिकासाठी लागणारी हत्यारे कोणकोणती. विद्यार्थी मित्रांनो, या प्रात्यक्षिकासाठी लागणारी जी हत्यारे आहेत त्यामध्ये आपण घेणार आहोत एक कॉम्बिनेशन प्लायर. या पद्धतीचे आपण एक कॉम्बिनेशन प्लायर घेणार आहोत. इन्सुलेटेड कॉम्बिनेशन प्लायर घेणार आहोत आपण. त्यानंतर एक आपण स्क्रू ड्रायव्हर घेणार आहोत. आपण आपल्या सगळ्यांना माहितीच आहे स्क्रू ड्रायव्हर, या अशा पद्धतीचा स्क्रू ड्रायव्हर घेऊया. नंतर बारीक जे छोटे स्क्रू आहेत ते कनेक्ट करण्यासाठी आपण एक कनेक्टर घेणार आहोत. हे बघा, या पद्धतीचा कनेक्टर. विजेच्या प्रवाहाचं जे अस्तित्व आहे ते तपासण्यासाठी आपण निऑन टेस्टर देखील घेणार आहोत. याच्या सहाय्याने आपण विजेच्या प्रवाहाचं अस्तित्व तपासू शकतो. नंतर वायरवरील जे पीव्हीसीचं आवरण आहे ते आवरण काढण्यासाठी आपण वायर स्ट्रिपर घेणार आहोत. आकृतीत दाखवलं आहे त्याप्रमाणे आपण एक वायर स्ट्रिपर घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, वायरवरील पीव्हीसीचं आवरण काढण्यासाठी आपण इलेक्ट्रिशियन चाकू देखील वापरतो, तो देखील आपण सोबत ठेवणार आहोत. हे बघा, या पद्धतीचा इलेक्ट्रिशियन चाकू आणि वेगवेगळ्या स्पॅनर आहेत त्या स्पॅनरचा सेट आपण घेणार आहोत. या पद्धतीने आकृती बघू शकतो आपण. कॉम्बिनेशन प्लायर, स्क्रू ड्रायव्हर, कनेक्टर, निऑन टेस्टर, वायर स्ट्रिपर, इलेक्ट्रिशियन चाकू आणि स्पॅनर सेट इत्यादी साहित्य आज या ठिकाणी आपण प्रात्यक्षिकाचा अभ्यास करताना घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आता हे प्रात्यक्षिक करत असताना कोणकोणतं साहित्य, साधने आणि उपकरणे आपण घेणार आहोत बघूया. त्यासाठी आपण घेणार आहोत इंडक्शन कुकर. हे बघा, आकृतीत दाखवल्याप्रमाणे आपण एक इंडक्शन कुकर घेणार आहोत. त्यानंतर घेणार आहोत आपण मल्टीमीटर. या स्वरूपाचा आपण एक मल्टीमीटर घेणार आहोत. इंडक्शन कुकरच्या आतमधले जे कंपोनंट आहेत त्यांची टेस्टिंग घेण्यासाठी. नंतर घेणार आहोत आपण एक सिरीज टेस्टिंग बोर्ड. इंडक्शन कुकरला सप्लाय देऊन चेक करण्यासाठी आपण सिरीज टेस्टिंग बोर्ड वापरणार आहोत. साहित्य साधने परत बघूया आपण. इंडक्शन कुकर, मल्टीमीटर आणि सिरीज टेस्टिंग बोर्ड इत्यादी साहित्य साधने आपण घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण माहिती घेऊया की इंडक्शन कुकर संदर्भात. हे बघा, इंडक्शन कुकरची आकृती दिसते आपल्याला. त्या ठिकाणी वरच्या बाजूला एक बेस प्लेट दिसते आहे, खालच्या बाजूला एक डिस्प्ले दिसतो आहे आणि हे सगळं एका बॉडीवर असेंबल केलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे जे इंडक्शन कुकर आहे हे एक विजेवर चालणारं उपकरण असून याच्या साहाय्याने आपण अन्न पदार्थ हे जलद गतीने गरम करू शकतो.
यामध्ये पदार्थ गरम करताना सातत्याने उष्णतेचा उपयोग केला जातो. ज्या काही पारंपरिक गॅस शेगड्या आहेत त्यामध्ये उष्णता ही नेहमी वाया जात असते, तर या इंडक्शन कुकर मध्ये निर्माण होणारी जी उष्णता आहे ती उष्णता वाया जात नाही. आपल्याला माहिती आहे जोपर्यंत या इंडक्शन कुकर वरती आपण एखाद्या पदार्थाचं भांड ठेवलेलं असतं त्याच वेळेस हा ऑन होतो, त्याच वेळेस याचं सर्किट पूर्ण होतं. जर त्या ठिकाणी जर आपण एखाद्या पदार्थाचं भांड ठेवलं नसेल तर हा ऑन होत नाही, म्हणजेच या ठिकाणी जी उष्णता आहे ती उष्णता वाया जात नाही. आता बघूया आपण त्याचे भाग कोणकोणते आहेत. आता इंडक्शन कुकरचे जे भाग आहेत त्यांची माहिती घेऊया आपण. हे बघा या ठिकाणी आपल्याला आकृती दिसते आहे, त्यामध्ये पॉवर सप्लाय, युजर इंटरफेस, मायक्रो प्रोसेसर, ड्रायव्हर, कूलिंग साठी फॅन, रिले, प्लेट फीडबॅक आणि बेस प्लेट. वरची जी प्लेट आहे ती प्लेट परत बघू शकतो आपण. पॉवर सप्लाय, युजर इंटरफेस, मायक्रो प्रोसेसर, ड्रायव्हर, फॅन, रिले आणि प्लेट फीडबॅक. बरोबर, या पद्धतीची ही इंडक्शन कुकरची रचना आहे. याचे भाग आहे. यात सगळ्यात महत्वाचा जो भाग आहे तो मायक्रो प्रोसेसर. या प्रत्येकाचं जे कार्य आहे, प्रत्येक भागाचं जे कार्य आहे ते आपण पुढील स्लाइड वर बघूया. विद्यार्थी मित्रांनो, आता हे जे इंडक्शन कुकरचे जे भाग आहेत त्याची आपण माहिती घेऊ. सगळ्यात अगोदर पॉवर सप्लाय. हा जो पॉवर सप्लाय आहे त्या आतील जे सर्व भाग आहेत त्या सर्व भागांना योग्य त्या किमतीचा सप्लाय पुरवण्याचं काम या पॉवर सप्लायचं असतं. आतमध्ये जो पॉवर सप्लाय आहे त्याचं काम आहे इंडक्शन कुकरच्या आतील जे सर्व भाग आहेत त्यांना योग्य त्या किमतीचा सप्लाय पुरवणे. त्यानंतर हा महत्वाचा घटक आहे मायक्रो प्रोसेसर. इंडक्शन कुकर मध्ये जे काही आतील भाग आहेत त्यांच्यावरती नियंत्रण ठेवून कॉइलला योग्य त्या फ्रिक्वेन्सीचा प्रवाह तयार करून पुरवण्याचं काम या मायक्रो प्रोसेसरचं आहे. आतील भागांवर नियंत्रण ठेवणे आणि जी इंडक्शनची कॉइल आहे त्या कॉइलला योग्य त्या फ्रिक्वेन्सीचा प्रवाह तयार करून पुरवणे या मायक्रो प्रोसेसरचं काम आहे. त्यानंतर ड्रायव्हर. मायक्रो प्रोसेसरने जो प्रवाह तयार केलेला आहे त्या फ्रिक्वेन्सीच्या प्रवाहाची किंमत वाढवायचं काम या मायक्रो प्रोसेसर म्हणजेच या मायक्रो प्रोसेसरने तयार केलेल्या फ्रिक्वेन्सीच्या प्रवाहाची किंमत वाढवण्याचं काम या ड्रायव्हरचं आहे. नंतर बघूया आपण रिले. या इंडक्शन कुकरच्या आज जे काही भाग आहेत त्यांचं कार्य स्वयंचलित पद्धतीने होण्यासाठी या रिलेचा वापर केला जातो. परत बघूया आपण इंडक्शन कुकरच्या आतील मधले जे भाग आहेत त्यांचं कार्य स्वयंचलित पद्धतीने होण्यासाठी रिले वापरलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता यामध्ये जो फॅन बसवलेला आहे त्याचा उपयोग इंडक्शन कुकर मध्ये जी काही कॉइल आहे त्या कॉइलचं तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी या फॅनचा वापर केला जातो. नंतर आहे प्लेट फीडबॅक. त्या कॉइलच्या तापमानाची माहिती मायक्रो प्रोसेसरला द्यायचं काम या प्लेट फीडबॅकचं आहे. कॉइलचं जे तापमान आहे त्या तापमानाची माहिती मायक्रो प्रोसेसरला पुरवण्याचं काम प्लेट फीडबॅकचं आहे. नंतर आहे युजर इंटरफेस. हा वापर करणाऱ्यांसाठी म्हणजे जे कोणी इंडक्शन कुकर वापरतात त्यांच्यासाठी हा असतो. तर इंडक्शन कुकर ऑन किंवा ऑफ करणे तसंच वेगवेगळ्या रेंजचं जे तापमान आहे ते सिलेक्ट करण्यासाठी या युजर इंटरफेसचा वापर करतो. आपण बघू शकतो या ठिकाणी आपण माहिती घेतली पॉवर सप्लाय, मायक्रो प्रोसेसर, ड्रायव्हर, रिले, फॅन, प्लेट फीडबॅक आणि युजर इंटरफेस. त्या प्रत्येकाचं कार्य काय आहे ते आपण बघितलं. आता आपण पुढे माहिती घेऊया. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण बघूया की इंडक्शन कुकरचं रचना आणि त्याचं कार्य काय आहे ते. आकृती बघू शकतो आपण. या ठिकाणी कुकरचा एक पृष्ठभाग दिसतो आहे आपल्याला. त्या पृष्ठभागावरती आपण एक पॅन ठेवलेला आहे आणि त्या पॅन मध्ये काहीतरी पदार्थ आहेत. त्याच्या आतमध्ये एक कॉइल आहे. त्या कॉइलला ज्यावेळेस आपण 230 व्होल्टेजचा एसी प्रवाह देतो त्यावेळेस त्याच्यामध्ये कोणती क्रिया घडते ते आपण बघूया आता. तर
इंडक्शन कुकर जो आहे हा इंडक्शनच्या तत्वावर कार्य करतो. इंडक्शन कुकर हे स्टेनलेस स्टील पासून बनवलेले असतात. याची जी संपूर्ण केस आहे ती सील केलेली असते. यामध्ये पातळ तारेची आणि जास्त वेढे असलेली एक कॉईल असते. या कॉईल मध्ये हाय फ्रिक्वेन्सी प्रवाहामुळे तिच्या भोवती हाय फ्रिक्वेन्सीचं चुंबकीय क्षेत्र तयार होतं. या चुंबकीय ज्या विकर्ष रेषा आहेत त्या प्लेटवर ठेवलेल्या पदार्थांमधून जातात आणि त्या पदार्थांमध्ये हाय फ्रिक्वेन्सी प्रवाह तयार होतो. यामुळे काय होतं तर बदलतं चुंबकीय क्षेत्र तयार होतं आणि यामुळे भांड्यातील पदार्थांमध्ये एडी करंट तयार होतो आणि या करंटला पदार्थांकडनं विरोध होतो आणि त्यामुळे तो पदार्थ गरम व्हायला सुरुवात होते. परत बघूया आपण की हा जो इंडक्शन कुकर आहे हा इंडक्शनच्या तत्वावर कार्य करतो. इंडक्शन कुकर हे स्टेनलेस स्टील पासून बनवलेले असतात. याची जी संपूर्ण केस आहे ती सील केलेली असते. या इंडक्शन कुकर मध्ये पातळ तारेची आणि जास्त वेढे असलेली एक कॉईल असते. या कॉईल मध्ये हाय फ्रिक्वेन्सी प्रवाहामुळे तिच्या भोवती हाय फ्रिक्वेन्सीचं चुंबकीय क्षेत्र तयार होतं आणि या निर्माण झालेल्या ज्या चुंबकीय विकर्ष रेषा आहेत त्या प्लेटवर ठेवलेल्या पदार्थांमधून जातात आणि त्या पदार्थामध्ये हाय फ्रिक्वेन्सीचा प्रवाह तयार होतो. तर यामुळे काय होतं तर त्या ठिकाणी बदलतं चुंबकीय क्षेत्र तयार होतं आणि भांड्यांमधले जे पदार्थ आहेत त्याच्यामध्ये एडी करंट तयार होतो आणि या करंटला पदार्थांकडनं विरोध केला जातो आणि या क्रियेमुळे पदार्थ हा गरम व्हायला सुरुवात होते. या पद्धतीच्या रचना आणि कार्यावरती इंडक्शन कुकरचं कार्य आधारित आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता ही बघितली आपण इंडक्शन कुकर बद्दल माहिती. आता आपल्याला जे इंडक्शन कुकरचं प्रात्यक्षिक करावयाचं आहे त्याची जी कृती आहे त्या संदर्भात माहिती घेऊया. तर सर्वप्रथम आपण एक इंडक्शन कुकर घेऊन त्याचा सप्लाय बंद आहे किंवा नाही हे तपासायचं आहे. बंद नसेल तर तो बंद करायचा आहे. इंडक्शन कुकरला विजेच्या प्रवाहापासून अलग करायचं आहे. नंतर इंडक्शन कुकरची आपल्याला बाह्य तपासणी करायची आहे आणि एका स्वच्छ कपड्याने त्या इंडक्शन कुकरची स्वच्छता करायची आहे. त्यानंतर कुकरची जी सप्लाय वायर आहे, इंडक्शन कुकरची जी सप्लाय वायर आहे ती आपल्याला सिरीज बोर्डच्या साहाय्याने शॉर्ट सर्किट किंवा ओपन सर्किट टेस्टने टेस्ट करून घ्यायची आहे की सप्लाय वायर व्यवस्थित आहे किंवा नाही. त्यानंतर हा जो सिरीज बोर्ड आहे त्या सिरीज बोर्डला सप्लाय वायर जोडून इंडक्शन कुकरला आपल्याला सप्लाय द्यायचा आहे आणि इंडिकेटर लॅम्प चालू आहे किंवा नाही हे तपासायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण इंडक्शन कुकरचे आतील भाग तपासणार आहोत. तर इंडक्शन कुकरचे आतील भाग तपासण्यासाठी बॅक कव्हरचे जे स्क्रू आहे ते स्क्रू काढून आपल्याला बॅक कव्हर काढायचं आहे. त्यानंतर अंतर्गत जो पॉवर सप्लाय आहे त्याची मल्टीमीटरच्या साहाय्याने आपल्याला तपासणी करून घ्यायची आहे. तसंच जी मुख्य कॉईल आहे आणि इतर भागांची देखील आपल्याला तपासणी करून घ्यायची आहे व काही पार्ट जर खराब झाले असतील तर ते आपल्याला बदलून घ्यायचे आणि पुन्हा आपल्याला जोडणी करावी लागणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता इंडक्शन कुकर मध्ये कोणत्या प्रकारचे दोष निर्माण होतात त्याची कारणे काय आहे आणि त्यावरील उपाय काय आहे ते आपण बघूया. तर सगळ्यात महत्वाचा दोष आहे तो म्हणजे इंडक्शन कुकर सुरू होत नाही. जर इंडक्शन कुकर सुरू होत नसेल तर त्याची प्रामुख्याने 3 कारण आहेत. सगळ्यात पहिलं कारण आहे की इंडक्शन कुकरची जी सप्लाय वायर आहे ती तुटली असेल. मग जर सप्लाय वायर तुटलेली असेल तर आपल्याला त्या ठिकाणी नवीन सप्लाय वायर जोडून घ्यायची आहे. दुसरं कारण आहे की इंडक्शन कुकरचा जो फ्यूज आहे तो फ्यूज खराब झाला असेल, त्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी नवीन फ्यूज जोडून घ्यायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, तिसरं जे कारण आहे ते म्हणजे पॉवर ट्रान्झिस्टर खराब झाला असेल, त्यासाठी आपल्याला नवीन पॉवर ट्रान्झिस्टर जोडायचा आहे. या ठिकाणी आपण इंडक्शन कुकर सुरू होत नाही त्याबद्दलची 3 कारणं बघितली आणि त्यावर उपाय बघितले. आता सदर प्रात्यक्षिकाची किंवा सदर प्रात्यक्षिक करत असताना आपल्याला कोणकोणती निगा व दक्षता घ्यावयाची आहे ते आपण बघूया. तर इंडक्शन कुकर हाताळताना तो अगोदर विजेच्या प्रवाहापासून अलग करायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, इंडक्शन कुकर हाताळताना तो सगळ्यात अगोदर विजेच्या प्रवाहापासून अलग करायचा आहे.
इंडक्शन कुकरच्या आतील भागांची तपासणी करताना आतील भागांना इजा होणार नाही याची देखील काळजी घ्यायची आहे. जो इंडक्शन कुकर आहे त्या इंडक्शन कुकरला 230 व्होल्टेज एसी प्रवाह दिल्यानंतर आतील सर्किटला हात लावायचा नाही. त्यानंतर मल्टीमीटरच्या सहाय्याने तपासणी करताना योग्य पोलॅरिटी आहे किंवा नाही हे पाहूनच आपल्याला त्याचा वापर करायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी बघत आहोत निगा व दक्षता की इंडक्शन कुकर हाताळताना तो विजेच्या सप्लाय पासून सगळ्यात अगोदर अलग करणं गरजेचं आहे. आतील भागांची तपासणी करताना आतील भागांना इजा होणार नाही याची देखील काळजी घ्यायची आहे. इंडक्शन कुकरला सप्लाय दिल्यानंतर आतील सर्किटला हात लावायचा नाहीये आणि मल्टीमीटरच्या सहाय्याने तपासणी करताना योग्य पोलॅरिटी पाहूनच आपल्याला मल्टीमीटरचा वापर करायचा आहे आणि योग्य त्या ठिकाणी आपल्याला योग्य त्याच हत्यांचा वापर करायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज या ठिकाणी आपण इंडक्शन कुकरचा अभ्यास करणे या प्रात्यक्षिकासंदर्भात माहिती घेतली. नमस्कार.